काका आणि मावशीने प्लॅन केला होता की आपण यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कर्नाटकला जाऊया. लगेच सगळ्यांनी बॅग पॅक केला आणि आम्ही पोहोचलो कर्नाटकमध्ये. कर्नाटक गोकाकमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही तिथं 5 रूम बुक केले आणि तिथं आम्ही सर्वजण फ्रेश व्हायला गेलो होतो. फ्रेश होऊन झाल्यानंतर आता फ्रेश झाल्यानंतर मस्तपैकी कपडे घातल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी. त्या अगोदर हॉटेलमध्ये नाश्ता होता. म्हटलं सकाळी सर्वांनी नाश्ता करून जाऊया. तर लिफ्टने पहिल्यांदा खाली आलो. आता आज होती मुंबई इंडियनची मॅच, त्यामुळे काका सर्व माझ्यावरती जेवढे वायफाय आहेत त्या वायफायचे सर्व पासवर्ड लिहून घेत होते, कारण की आम्ही इंडियाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ, मॅच आमच्याकडनं मिस झाली नाही पाहिजे म्हणून संध्याकाळी मॅच बघायची म्हणून सर्व पासवर्ड लिहून घेत होते काकांनी पासवर्ड लिहून झाल्यानंतर आता आम्ही चाललो होतो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायला आता कॅन्टीनमध्ये आलो तर इथं करण नाश्ता करायला बसला होता. करणला सर्व रूमच्या चाव्या आम्ही एकत्र सगळ्यात त्याच्याकडे दिल्या होत्या, जमा केल्या होत्या. रूमची चावी करणकडे जमा केल्यानंतर आलो नाश्ता बघायला. इडली होती, सांबार होता, उपमा होता, लेमन राईस होता आणि शिरा पण होता. तर इथं मेंदूवडा संपलं होते म्हणून थोडं पदार्थ घेतले आणि म्हणलं टेस्ट करून बघूया. तर इथली एक नंबर इडली लागली होती म्हणून पहिल्यांदा इडलीची टेस्ट करून घेतली. कर्नाटक मधली इडली म्हणून म्हटलं इडली खाऊन बघावं, तर एक नंबर इडली लागली होती. सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही रूमच्या चाव्या हॉटेल मालकाकडे दिल्या आणि आमची गाडी गेटवरच उभी होती, त्यामुळे सर्वजण आम्ही गाडीत बसण्यासाठी एक एक करून बाहेर पडत होतो. आता सर्वजण गाडीत बसल्यानंतर गोकाकवरून आमचा प्रवास सुरू झाला सौंगती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी. गाडीत बसल्यानंतर गाडी एकदा सुरू झाली की आमची शिवाजना डायरेक्ट माझ्या मम्मीसारखी झोपून घेते. प्रवास कुठलाही असो कसाही असो, मग 2 मिनिटातच शिवाजनाला झोप लागते. 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो यल्लम्मा देवीच्या पायथ्यापाशी असलेल्या जोगुला देवीच्या मंदिरापाशी. यल्लम्मा देवीचं दर्शन घेण्या अगोदर जोगुला देवीचं दर्शन घ्यायला लागतं आणि इथं नीम नेसला जातो. मंदिराच्या बाजूला एक भले मोठे कुंड आहे. असे म्हटले जाते की या देवीचं दर्शन घेण्या अगोदर या कुंडामध्ये हातपाय धुवून किंवा आंघोळ करूनच देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं असते. काका, मावशी आणि मम्मी आंघोळ करून आले होते आणि आता इथं वरती मंदिराच्या समोरच लिंब नेसायचा कार्यक्रम चालू होता. इथं पहिल्यांदा लिंब नेसून घेतात. लिंबाचा पाला असा सुतळेला बांधतात आणि तो कमरेला बांधला जातो आणि नंतर इथं आरती, देवीची आरती केली जाते. देवीची आरती करून झाल्यानंतर मंदिराच्या भोवतानी 1.5 प्रदक्षिणा मारल्या जातात. मंदिराला प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर देवीची आरती करून घेतली. आरती करून झाल्यानंतर आता देवीचं दर्शन घ्यायला आलो होतो. त्यामध्ये जास्त गर्दी नसल्यामुळे देवीचं दर्शन पण लवकर झालं मंदिरामध्ये. आता जायचं होतं आम्हाला वरती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी.